4 ओव्हरची मॅच. कॉइन स्पिन केला जातोय आणि टॉस जिंकलाय सोनापाडा. निर्णय फिल्डिंग. चला क्षेत्ररक्षण स्वीकारलं सोनापाडा. या लगेचच आदर्श पडलेगाव सलामीची जोडी त्वरित पाठवायची. चला या मॅच साठी अंपायर सत्यवान ढोपरी. अंपायर जायचं एक मॅच सत्तू शेठ. चला हाडलं अनिकेत. चला या आपण मॅचला करूया सुरुवात. सागर आणि त्याच्या सोबतीनं सलामीला चला स्वप्नील दादा मैदान खाली करा.
सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल आणि अंपायरच्या भूमिकेत जीत भोईर आणि पिंटू गायकर. सलामीची जोडी स्वप्नील म्हात्रे आलाय ॲज अ ओपनर आणि त्याच्या सोबतीने सागर. ड्राय सरफेस वरती स्वप्नीलला बॅटिंग करायला आवडतं. जीत थोडस लक्ष द्या बाजूला. जीत भोईरचा बिट्टू. मॅच ऑन, गेम ऑन. आजच्या दिवसातील एक यशस्वी गोलंदाज करण ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती समोर. लिटिल मास्टर स्वप्नील म्हात्रे त्याच्या सोबतीनं सागर पाटील. मॅच ऑन. सुरुवात झाली आहे डॉट बॉल. त्यानंतर यॉर्कर त्याला दिला सन्मान. अजून एक डॉट. मागच्या मॅच मध्ये ओपनिंग पेअर मयूर आणि सागरला पाहिलं. या मॅच मध्ये मोठा सामना आहे स्वप्नील आणि सागराला. काहीतरी एक वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. लगातारचा तिसरा 4 षटकांची मॅच. सुरुवात 3 डॉट बॉल न झाली. हे चांगले संकेत आहेत. टीम आपण पाहताय सोनापाडासाठी. सोनापाडा विरुद्ध आदर्श पडलेगाव. मान्सून धमाका चषक आणि पहिली सेमीफायनल जिंकणारी टीम ट्रॉफीची हकदार. लोवर फुल टॉस. चालला बॉल बॅकवर्ड पॉइंटला. फुलडा तिकडे उपस्थित आहे. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. बॉलिंग केली आज करण ॲज अ स्ट्रायकर बॉलर. पहिल्या षटकामध्ये येऊन खतरनाक गोलंदाजी करताना करण दिसला. मागच्या 4 बॉल मध्ये आले धावा 2. फिनिश चांगला करावा लागेल. स्वप्नीलला एखादा मोठा फटका शोधावा लागेल आणि तो आलाय का? हो आलाय. चालला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कडक फटका षटकाराचा. हा आनंद पडलेगावचा डगआउट साजरा करेल. 8 धावा धाव फलकावर. थोडासा दबाव होता त्यातून बाहेर निघालेत. स्वप्नीलला हा फटका एक मोटिवेशन देऊन जाईल आणि त्याचा फायदा काय उचलला जाईल. हाफ ट्रॅकर फाईन लेगला वळवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे डीप मध्ये. थोडीशी मिसफील्ड. इम्प्रूव्ह फार लवकर केलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 धावा. एक षटकार, एक दुहेरी आणि एक एकेरी. अशा प्रकारे 3 बॉल मध्ये आलेत 9. 3 डॉट खेळलाय. 6 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 9 आणि आता ओव्हर नंबर 2. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. या ठिकाणी उत्कर्षचा वापर करण्यात आला. चांगला निर्णय संगणक योगेशचा माहिती आहे. यानंतर लेफ्टी बॅटर मैदानावरती येऊ शकतो. लेफ्टीच्या अगेन्स्ट कुठेतरी उत्कर्ष थोडस डिफिकल्ट जाईल. त्यामुळे ओव्हर नंबर 2 मध्ये त्याचा वापर या ठिकाणी करण्यात आला. समोर स्वप्नील म्हात्रे चांगले लेग ब्रेक टाकलेत आज रायटी बॅटरसाठी. लेफ्ट आर्म बॉलर आहे. लेफ्ट आर्म फिरकीपट्टू म्हणून आज चांगली गोलंदाजी करताना या ठिकाणी उत्कर्ष ठाकूर दिसला. त्याच्या विरुद्ध स्वप्नील म्हात्रेची स्ट्रॅटेजी काय? स्वप्नील म्हात्रे कसा फलंदाज आहे. इनसाइड आउट, ऑन साइडला फ्लिक, लेग ब्रेकच्या अगेन्स्ट मारू शकतो. कदाचित डान्सिंग डाऊन द ट्रॅक. हा फुल टॉस तो चालला मैदानाच्या बाहेर. फिरवलेले बॉल या बॅटरला फारसा फरक पडणार नाही. लेदर बॉल क्रिकेट तितकंच चांगला खेळतो. आय सेटल, नजर भरपूर तेज आहे. शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे. क्विक हँड्स आहेत. बॉटम हँड भरपूर स्ट्रॉंग आहे. त्यामुळे अगदी या बॉलरला स्ट्रगल करावा लागेल. स्वप्नीलच्या अगेन्स्ट निर्णय पाहूया अंपायरचा काय येतोय. बॉल चालला थर्ड मॅनला. आउटफील्ड तिकडे फास्ट आहे. वाईट +4 या मिळतील धावा 5. हा बोनस भरपूर वळवलं होतं बॉलला आणि क्षेत्ररक्षक इतके लांब होते फाईन लेगला की थर्ड मॅन पर्यंत पोहोचणं त्यांना कठीणच झालं. 5 धावेनं धावफलक पुढे जाईल. एक चांगल्या स्टेजला जाऊन पोहोचली आहे टीम. 20 धावा धावफलकावरती. रिटर्न क्रीजच्या बाहेर एकदा गेला की वाईट बॉल आहे. कारण शफल वाईट रूल नाही आपल्याकडे. तर म्हणजे फर्स्ट लाईन तीच ग्राह्य धरली जाईल. धावफलक आहे 20 या आकड्यावरती. 20 ऑन बोर्ड. यावेळी चांगल्या टप्प्यावरती पडल्या. प्रॉपर पिचिंग झाली आहे. एक सिंगल आणि एका सिंगलला स्कोर पुढे जाईल. 21 या आकड्यावरती. 21 ऑन बोर्ड. सुरुवातीला स्ट्रगल जरूर राहिला. त्यानंतर मात्र रन्स आलेत. आज लक फॅक्टर देखील तितकंच ऑन आहे. कारण सकाळची पहिली मॅच जिथे परतीचा प्रवास तिथे वैभवनं सांगितलं नाही जायचं आज घरी. आज सेमीफायनल खेळायचे.
आज गाजवायचं आहे. स्वयंभू नागुमरेश्वर मैदान. सुपर बॉल, टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ, कम बॅक फार चांगलं. उत्कर्ष ठाकूर, याच अपेक्षात उत्कर्ष ठाकूर कडनं. ज्यावेळी बॅटर शफल जास्त होतोय, त्याचं कंट्रोल निघतंय, अगदी हरपून जातोय कुठेतरी टप्पा, त्यामुळे ते शिकावं लागेल उत्कर्षला. इथे देखील चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर हा देखील चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. उत्कर्ष तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. हा फुल टॉस होता, आता दूर आय थिंक थोडासा पायावरती जाऊन चेंडू स्पर्श झाला. यस झाला आणि जीतचा इशारा पाहूयात काय. यस थोडा लेट, वाईड बॉल. एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ द लेग स्टंप, दिस कॉल दी वाईड. ती चर्चा सुरू होती की जीत करतोय काय. थोडा वेळ घेतला, बॅटर प्रॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न आले नव्हते, त्याच्यामुळे थोडासा थांबला होता. बॅटच्या समोर हा जायला होता लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरन, नाही जमलं त्या ठिकाणी आणि षटक संपलंय. 1 बॉल बाकी आहे जीत. मागचा डॉट नाहीये, वाईड आहे, त्याच्या आधीचा डॉट आहे. एक बॉल बाकी आहे जीत. पहिला षटकार आला, त्यानंतर वाईड बॉल, त्याच्यावरती चौकार, त्यानंतर आली सिंगल, चौथा बॉल डॉट, 5वा बॉल डॉट, 6वा बॉल डॉट, 7वा बॉल डॉट. 2 वाईड आहेत, त्याच्यामुळे 1 बॉल अजून टाकावा लागेल. 2 वाईड बॉल आहेत. 1 वाईड बॉलला चौकार आलाय, 1 वाईड बॉल आणि डॉट 2 खेळलाय सागर. मागचा वाईड बॉल आहे ना, 1 बॉल बाकी आहे. मग दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल आणि तो चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटक संपलंय मैदानावरती. का फिनिश केलं या ठिकाणी आपण पाहता. गोलंदाज उत्कर्षनं भरपूर चांगलं कमबॅक या ठिकाणी उत्कर्षच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि उत्कर्ष बॉल अशा प्रकारे टाकतोय की त्याला कीपर क्लोज करणं देखील कठीण आहे. टप्पा पडल्यानंतर भरपूर उसळी घेऊन जातो त्याचा बॉल मागे, जवळजवळ सेकंड स्लीपला जाऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही, इतका टर्न आहे त्याच्याकडे. 2 ओव्हर संपलेत आणि धावा आहेत धावफलकावर 22. 22. पहिल्या एका बॉल मध्ये 11 आल्या होत्या. ज्यावेळी उत्कर्ष बॉलिंग ट्रॅक वरती आला, पूर्ण ओव्हर मध्ये किती आलेत, फक्त 13. सलग 4 चेंडू त्याने एकाच जागेवरती थांबवलं, ते म्हणजेच सागरला. आणि त्या 13 मधून एक्स्ट्राच किती आहेत, तर 7 धावा एक्स्ट्रात. पहिलं षटक करणचं धावाला 9, दुसरं षटक उत्कर्ष धावाला 13. ओव्हर नंबर 3 प्रथम बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. समोर स्वप्नील म्हात्रे. 2 ओव्हर 22 झालं. अजूनही वैभवचं मयूरचं येणं बाकी आहे. आक्रमण करावं लागेल एका बॅटरला. वुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. प्रथम पहिला चेंडू डॉट टाकला स्वप्नील म्हात्रे समोर. डॉट बॉलचं पर्सेंटेज या मॅच मध्ये भरपूर जास्त आहे. 13 बॉल मधनं 8 बॉल डॉटात. हा 9वा डॉट आलाय. म्हणजे ज्या रन्स तुम्ही केलेत 4 बॉल वरती केलेत, त्यामध्ये 2 षटकार आहेत. लगातार 2 बॉल डॉट. बॉल तयार प्रथम. हा देखील सुपर्ब तिखट बाउन्सर, अगदी समोरून टॉस झाला स्वप्नील म्हात्रेच्या. लगातारचा 3रा डॉट बॉल. जवळजवळ 6 डॉट स्वप्नील खेळलाय, 4 डॉट सागर खेळलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. 10 चेंडू आतापर्यंत डॉटात. आता फटका चांगला, टायमिंग चांगला, षटकार आणि डॉट बॉल या मॅच मध्ये हे सुरू आहे. या षटकारानंतर स्कोर पुढे फ्लॅग होईल. धावफलक 6 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळते 28. चौथा डॉट, 4 डॉट, 1 6. मागच्या 5 बॉल मध्ये 6 रन आलेत.
28 धावा धावफलकावर. अंतिम बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. नया बॉल चाहिए उसको. अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. जीत बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॉल तयार आहे. बॉलिंग मार्कवर. धावफलकावरती धावा आतापर्यंत झालेत ते म्हणजे 28. 2 ओव्हर 22 होते. त्या ओव्हरमध्ये एक षटकार आला. 28 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. सोनारपाडा वर्सेस आदर्श पडलेगाव. बॅटची कडा. बॉल झाला मागे. फाईन लेगला फोल्डर तिकडे उपस्थित आहे. बॉल स्टॉप. एक सिंगल अजून ॲड होईल. सेकंडचा कॉल या ठिकाणी केला जातोय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज सागर त्या ठिकाणी रनआउट झालात आणि षटक संपलंय. मैदानावरती तिसरं धावा आल्या 7. स्कोर कार्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29. कारण बॉल घे जरा. 3 ओव्हर 29. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आणि न्यू बॅटर मैदानावरती येतोय तो म्हणजे वैभव. आजच्या दिवसाचा मॅच विन आपला. शेवटचं अंतिम षटक. आता अमोल म्हणेल पहिला बॉल कुठेतरी वाचलोय. मागच्या दोन्ही मॅच मध्ये सुरुवात षटकारानं झाली होती. इथे झाली आहे सुरुवात डॉट बॉलनं. टोटल 14 डॉट बॉल आलेत आतापर्यंत या मॅच मध्ये. हा फुल टॉस प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल. वैभव निघालेत. स्वप्नील त्याला सांगतो यस आणि सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेत. धावफलक 2 ने पुढे जाईल. 31. 31 धावा धावफलकावर. दोन्ही टीमकडे बॉलिंग युनिट चांगलं आहे. ही विकेट संध्याकाळच्या सत्रात खरं तर रन साठी ओळखली जाते. संध्याकाळच्या सत्रातलं क्रिकेट ज्यावेळी खेळला जातं रायटी बॅटरसाठी हवा प्रचंड साथ देते. रबर बॉल क्रिकेटमध्ये फारसा हवेचा फरक पडत नाही कारण मैदान इतकंही मोठं नाहीये की हवेच्या विरुद्ध तुम्ही षटकार मारू शकत नाही आहात. सहजच मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात बॉल इकडे ट्रॅव्हल होतो. धावफलक 1 ने पुढे जाईल. रुपेश भोईरच्या नावावरती या मैदानावरती शतक आहे. अँडी शेट. डॉट बॉलचा जो एक प्रवास सुरू आहे ना तो काही थांबायचं नाव घेत नाहीये. चांगला राहिला आजचा दिवस आदर्श पडलेगावसाठी. सुरुवातीला सकाळच्या सत्रात 2 मॅचेस. हा फुल टॉस. इथे कनेक्शन चांगलं आहे. चालल्या मैदानाच्या बाहेर षटकार. डॉट बॉल जरी खेळला असला ना रन्स देखील एका बाजूने त्यांना ऑन ठेवलं. 4 षटकार आतापर्यंत आलेत स्वप्नील मात्रेच्या बॅट मधून. टप्पा पडल्यानंतर चाललाय अष्टरक्षकाच्या हातामध्ये. यावेळी मात्र डॉट बॉलची होती समाप्ती. ओव्हर झाली या ठिकाणी फिनिश. 4 षटकांचा खेळ संपला. रन झालेत 38-39 लक्ष. 38 धावा धावफलकावर आणि 38 धावा अवघ्या किती बॉल मध्ये बनलेत तर फक्त आणि फक्त आपण पाहता 8 बॉल मध्ये. कारण 16 चेंडू या मॅच मध्ये डॉट खेळले गेले. 16 बॉल वरती कमीत कमी 16 सिंगल. हेच लक्ष 56च्या पुढे पाहायला मिळालं असतं. एवढी डॉट बॉल
एव्हरी रन्स इम्पॉर्टंट होती दोन्ही टीमच्या दृष्टिकोनानं. 38 झाल्यात, 39 थांबवल्या जातील का? हो, केला जाऊ शकतात. चांगलं बॉलिंग युनिट आहे आदर्श पडलेगाव टीमकडे. मात्र समोर अमोल पाटील, योगेश पाटील, करण ठाकूर, रितेश प्रथम हे सगळे चांगल्या बाट असतात. या पाहूयात कशा प्रकारे धावा मैदानावरती डिफेंड केल्या जातात का इझिली बनवल्या जातात की स्ट्रगल करण्यास भाग पाडला जात आहे. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. मालिकावीरासाठी योगेश दादा एक बुकड आज रेस मध्ये फुल फॉर्मला करण. असं आयोजन कुठे पाहायला मिळतं? सर्वाधिक आज सुंदर आयोजन जीत भोईरकडनं आपल्याला पाहायला मिळालं. 39 लक्ष. पहिला बॉल आणि सुरुवात झाली आहे व्हाईट बॉल. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज दक्ष, सॉरी सिद्धू आला. व्हाईट बॉल न झाली आहे सुरुवात. जीत थोडं बाजूला करा बिट्टूला तुमच्या. यॉर्कर त्याच्यावरती केलाय बॅट अँड पॅड मधनं फ्लिक चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे इतकी मोठी नाहीये की तुम्ही 39 डिफेंड करताना मिसफील्ड करू शकता. धावफलक 4 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 5. सुरुवात व्हाईट बॉल न त्यानंतर स्कोर ऑन. चौकारांना धावा या ठिकाणी सुरू झाल्यात आणि हा षटकाराचा सोनारपाडा ठाकूर ब्रँड मिड विकेटच्या बाहेर. करण ठाकूर आज त्याची बॅट फक्त इतकं सांगतीये, आंधी रोके तो मैं तूफा, तूफा रोके तो मैं आग का दरिया. करण ऑन फायर. ग्रेटेस्ट लॉंगेस्ट अगदी अशीच आज प्रगती मैदानावरती. कारण ठाकूरची बॅट मैदानावरती चांगली प्रगती करते जी ग्रेट आहे आणि षटकार त्याच्या बॅटमॅन लॉंगेस्ट येतात जे लांबच जातात.
आता मात्र फायनली वादा थांबेल का नाही. विकेट वरतीच बॉल पडला आणि पटकन एक चमाट चेंडून दिली आहे. मागच्या बॉल वरती जशी करण दिली होती बॉलला. धावफलक थांबला 11 वरती. 39 लक्ष. यानंतर तुम्हाला लगेचच इकडे क्रिकेट सुरू होताना पाहायला मिळेल. प्रॅक्टिस मॅचेस भरपूर मोठ्या प्रमाणात खेळले जातात. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर षटकातील पुढचा बॉल. आता बॅटच्या समोर होता, कवच मध्ये काढलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. नाही थांबणार आहे का बॉल की थांबणार आहे याची चर्चा सुरूच आहे. त्याच दरम्यान फिल्डर सांगत असताना यस मी पकडतोय तुम्ही थांबा. बट हा कॉल करण्यात आला आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल पिक केला आणि थ्रो केला. तो पण अजून 2 धावा ऍड केल्या जातील. 39 लक्ष. सामना लवकरात लवकर कसा खुला करता येईल हेच करण ठाकूर सध्या करतोय मैदानाच्या आत. चांगला राहिला आजचा दिवस स्पेशली करणसाठी, सोनारपाडासाठी. बॅकफुटला जाऊन बॅकवर्ड पॉइंटच्या वरनं ज्यावेळी बॅट बोलते, सितारे चमकत असतात त्यावेळी थांबवणं कठीण. बॉल सीमा पार. 4. आला एक परत. धावफलक 4 ने पुढे जात आहे 17 या आकड्यावरती. चल घे ना तो बॉल घे. अंपायर समोर बॉल आहे बघा. करणला आज बॉल कमी पडतात. $17 ऑन बोर्ड. 2 चौकार, 1 डबल, 1 षटकार, अजून 1 सिंगल त्यामध्ये जोडली जाईल. धावफलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 18. षटक सुरू होतं मैदानावरती पहिलं, ते राहिलं सोनारपाडाच्या नावावरती. 39 लक्ष आणि पहिल्या षटकात धावा या ठिकाणी आल्यात 18. बनवायच्यात 39. अजूनही बाकी आहेत 18 चेंडू आणि 21 धावा. चेंडू 21 धावेची गरज. मान्सून धमाका चषक आणि आजच्या दिवसातील पहिली टीम आपल्याला सापडेल जी सेमीफायनल मधनं आता फायनल मध्ये इंटर करेल, ट्रॉफीला टच करेल. बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज अक्षय. कल्याण डोंबिवलीतील एक नामवंत फिरकीपटू आपल्या फिरकीच्या जादूनं त्यांना नेहमीच अनेकांना शांत ठेवलंय. सिंगल या ठिकाणी मिळेल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. आता झाली मिस रन्स मधील 2. धावफलक 2 ने पुढे जाईल. आता 19 बाकी आहेत. बॉल शिल्लक आहेत 17. झालाय ओव्हर थ्रो. पुन्हा एकदा रन साठी सुसाट निघालेत. 3 मिळतील म्हणजे आता 17 चेंडू 18 ची गरज. 18 बॉल 21 करायच्या होत्या. 17 बॉल आता 18 बाकी आहेत. अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती. मॅच मध्ये आता बॉडी लँग्वेज थोडीशी ढासळलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण काय? पहिल्याच ओव्हर मध्ये रन्स भरपूर साऱ्या खर्च झाल्या, टार्गेट कमी सेट झाला. हलकस अपील. हे होत राहतं क्रिकेटच्या पटलावरती. अक्षय तयार. क्लीन बोल्ड वॉच बॉल. Ball of the tournament. Around the leg, clean bowled. Ball of the day. Yorker. क्रिकेटच्या पटलावरचं सर्वाधिक घातक हत्यार आणि समोर होता योगेश पाटील. त्याची काढली विकेट. यू मिस. I will definitely furniture destroy. खेळाडूवाद. न्यू बॅटर मैदानावरती येतोय अमोल पाटील. समोर टाकला आणि समोरच पाठवला. जसा आला तसा चाललाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा.
आणि या षटकारानंतर स्कोर जाऊन पोहोचला धावफलकावर 27. अजूनही 12 धावेची गरज आहे. बॉल तयार. अक्षय एक्स्ट्रा रन. वाईट बॉल. 28 धावफलकावर. स्कोर कार्ड वरती लागले. अजूनही 10 रनची गरज आहे. सेमीफायनलची मॅच. फुल टॉस तो देखील जाईल मैदानाच्या बाहेर. लांबच लांब, दूरच दूर षटकार येतोय अमोल पाटीलच्या बॅट मधून. सेमीफायनलचा आजचा हा रोमहर्षक सामना तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये एका हाती विजयाच्या दिशेनं पुढे आपण पाहताय वाटचाल करत असताना संघ सोनारपाडा. छोट्या दादाची बॅटिंगच नाही आज वाटायला. आता चायनीज वरती जाऊन धमाल पार्टी करू शकते टीम सोनापाडा. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे छोट्या चायनीज. कोळेगावला गेल्यानंतर एकदा आवर्जून व्हिजिट करा. फास्ट फूड जर तुम्हाला खायचं आहे अर्थात चायनीजचे तुम्ही चाहते आहात तर एकदा आवर्जून छोट्या दादाच्या चायनीज शॉपला व्हिजिट करा. बच्चा बच्चा जानता है छोटा चायनीज का नाम. शाहू मामाला आज छोट्या दादा थोडंसं फ्री मध्ये गिफ्ट देऊन टाक. बॉल तयार आहे. स्वप्नील मात्रे जिंकण्यासाठी 4 करायच्यात. 4 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. रबर बॉल क्रिकेट वगन ट्रॉफी तुम्ही एन्जॉय करताय 2024. Half track a match finish into the final team. सोनापाडा स्वप्न मोठी घेऊन आला, मेहनत मोठी केली आणि आज त्या स्वप्नांचा पाठलाग करताना स्वतःच्या कर्तृत्वाची छाप अशी सोडली की यशाचा काटा झुंकलाय सोनापाडाच्या बाजूने. अभिनंदन. मेगा फायनल मध्ये दाखल होती ही टीम सोनापाडा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच करण ठाकूर. या आपण सामनावीराचा पुरस्कार देऊयात. मानसच्या शुभ हस्ते दिली जाईल मॅन ऑफ द मॅच.